अशा 18 ठिकाणी 18 पालख्या 12 महिना 13 काळ अशाच परिभ्रमण करत असतात। आज या गावाला तर उद्या त्या गावाला, ऊन असो वारा असो थंडी असो पाणी असो 12 महिना आणि 13 काळ अशाच परिभ्रमण करत असतात। मामांचा जन्म आपल्याला सांगितला गेला कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा चिकोडी तालुका 1892 मध्ये या भगवंतानी जन्म घेतला। माता सुंदराव पिता मायप्पा आणि आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती या भगवंताने अशी संजीवनी समाधी घेतली 1966 साली। कोल्हापूर जिल्ह्यात बोधगड तालुका आदमापूर या गावात मरगोबाईच्या मंदिराच्या भगवंताने अशी संजीवनी समाधी घेतली आणि ज्यावेळेस या भगवंताने त्यांचा अवतार नष्ट केला त्यावेळेस फक्त आणि फक्त 1200 मेंढर होती। किती? 1200 मेंढर होती। आज जवळपास सांगायला गेलं तर या भगवंताच्या अशा 40 तर 45,000 मेंढर महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात इतर राज्यात फिरतात। या भगवंताने सांगितलेलं आहे मी देखील पांडुरंगाचा चाकर आहे आणि पांडुरंग मला वर्षाला 12.5 रुपये पगार देत असतो। या मी सुद्धा पांडुरंगाचा चाकर आणि पांडुरंग मला वर्षाला 12.5 रुपये पगार देत असतो। या तुम्ही देखील सेवा करा, सेवेच्या माध्यमातून तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही। त्या भगवंताने सांगितलं आणि मामा म्हणायचे अरे तुमचा पंढरीचा पांडुरंग माझ्या मेंढरात असतो आणि मी पंढरपुरात असतो। पण काही भाई भक्त म्हणायचे मामाला मामा पांडुरंग कुठं आणि तुम्ही कुठं आणि कसं काय पांडुरंग तुमच्या मेंढरात असणार? अरे हो पांडुरंग माझ्या मेंढरात असतो आणि त्याला एकटी मेंढर राखता येणार नाही आणि मी पंढरपुरात असतोय आणि हा भगवंत पांडुरंगाचा अवतार आहे। बघा या भगवंता मेंढर चारत असताना पावसाळ्याचा दिवस वारकरी पंढरपूरला निघाले आणि ते वारकरी पंढरपूरला निघाले आणि या भगवंताचा मुक्काम त्या वारकऱ्यांच्या रस्त्यावरतीच होता आणि हा भगवंत बसलेला होता। त्या वारकऱ्यांचं लक्ष या भगवंताकडे गेलं आणि ते वारकरी म्हणाले आमच्या पांडुरंगाचं दर्शन आम्हाला इथंच घडलं। सर्व वारकरी मामांच्या दर्शनाला गेले, मामांच्या चरणावरती मस्तक ठेवून दर्शन घेतलं। पण एका वारकऱ्याच्या मनात मोठी शंका आली का हा धनगर रानावनात मेंढर घेऊन फिरत असतो आणि मग हा धनगराच्या पाया का पडताय म्हणून अशी त्या वारकऱ्याच्या मनात शंका। सर्व वारकऱ्यांनी मामांच्या चरणावरती मस्तक घेऊन दर्शन घेतलं, त्याही वारकऱ्यांनी लाजता कसता दर्शन घेतलं। पण का मामांना कळून आलं की या वारकऱ्याच्या मनात काय आहे। ते वारकरी थांबले, मामांच्या तळावरती रात्र भजनाचा कार्यक्रम केला। सकाळी उठले आणि मामांना म्हणाले मामा आता आम्ही पंढरपूरला निघालो, तुम्ही आमच्या बरोबर चला। मामांनी सांगितलं अरे मी आणि पंढरपूरला येऊन करणार तरी काय, तुमचा पांडुरंगाला इतका मेंढर राखता येणार नाही, मी पंढरपूरला येऊन काय करणार। ते वारकरी मामांना म्हणाले मामा पांडुरंग कुठं आणि तुम्ही कुठं आणि पांडुरंग कुठं तुमची मेंढर राखण्यासाठी येणार? अरे हो पांडुरंगाला एकटी मेंढर राखता येणार नाही, मी येऊ शकत नाही, तुम्ही जा। पण मामांना त्या वारकऱ्याच्या मनात आलेली शंका ती मामांना कळून आली। सर्व वारकरी पंढरपूरला निघाले। त्या वारकऱ्याला मामाने बोलवून सांगितलंय बघ तुला बाळू धनगर कोण आहे बघायचेस ना? त्या भगवंतानी त्यांच्या कोपरीच्या खिशात हात टाकला आणि 1 रुपयाचा ठोकळा घेतला आणि त्या वारकऱ्याच्या हातात दिला आणि सांगितलं या बघ ज्या वेळेस तू चंद्रभागे मातेमध्ये जाशील आंघोळ स्नान करशील त्यावेळेस चंद्रभागे मातेला सांगायचे की बाळू धनगराने 1 रुपयाचा ठोकळा दिलेला आणि तो स्वीकार करावा। 1 रुपयाचा ठोकळा देऊन झाल्यानंतर पांडुरंगाच्या पावलाला स्पर्श करून दर्शन घ्यायचं। पांडुरंगाच्या दगडाच्या मूर्तीला पावलाला हात लावून दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर यायचं आणि मंदिराच्या कळसावरती बघायचं कळेल तुला बाळू धनगर कोण आहे। वारकऱ्याला सांगितल्या पद्धतीने त्या वारकऱ्याने 1 रुपयाचा ठोकळा घेतला आणि ते सर्व वारकरी पंढरपूरला निघाले। पंढरपूरला गेल्यानंतर त्या वारकऱ्याने आंघोळ स्नान केली आणि त्याला आठवलं की आपल्याला एका धनगराने 1 रुपयाचा ठोकळा दिला आणि तो चंद्रभागे मातेत टाकण्यासाठी सांगितलेला।
त्याने तो 1 रुपयाचा टोकळा घेतला आणि चंद्रभागे मातेला सांगितलं, हे चंद्रभागे माते, हा बाळू धनगराने 1 रुपयाचा टोकळा दिलेला आणि तो स्वीकार करावा. ज्या क्षणी त्या वारकऱ्याने 1 रुपयाचा टोकळा चंद्रभागे मातेत टाकला, त्या क्षणी 2 हिरवा तुरा हात भरून वरती आलेले 1 रुपयाचा टोकळा स्वीकारताना त्या वारकऱ्याला दिसला. तो 1 रुपयाचा टोकळा स्वीकारताना त्या वारकऱ्याला दिसला. त्या वारकऱ्याच्या अंगावरती घाम फुटला. असला कसला चमत्कार. तो वारकरी धावतच पळतच मंदिरात गेला आणि पांडुरंगाच्या पावलाला स्पर्श करून दर्शन घेतलं. ज्या वेळेस पांडुरंगाच्या पावलाला त्याने स्पर्श केला, त्या क्षणी छोट्या बाळाचे पाऊल असतात तसे त्या पांडुरंगाचे पाऊल त्या वारकऱ्याला लागले. धावतच पळतच मंदिराच्या बाहेर आला आणि मामाने सांगितलं होतं, मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर यायचं कळेल तुला बाळू धनगर कोण आहे. तो वारकरी दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आला आणि हा भगवंताचा जसा जिथे त्या फोटोमध्ये हा भगवंताचा फोटो दिसतोय आपल्याला, हातात काठी, गाड्यावर घोंगडी, डोकीला जरीचा फेटा, पायात कोल्हापुरी चप्पल, त्याच वेशात बाळूमामा पंढरपूरच्या मंदिराच्या कळसावरती त्या वारकऱ्याला दर्शन देत होते. तेवढंच नाही, त्या भगवंत पंढरपुरात सुद्धा दर्शन देत होता आणि मेंढरा सुद्धा होता. म्हणून विचार करा बाळूमामा कोण असतो.